संजू भुजड, दर्शन डबके अँड वैभव गणेशकर ही सलामीची जोडी. दर्शन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर ओ हो वाईट यार्करचा मारा होता आणि चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टमच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. वाईट वर्सेस 4 म्हणजेच 5 धावा या ठिकाणी मिळतील. आणि निश्चितच डीजे मॅन महेंद्र पवार यांच्याकडनं निश्चितच सुवर्ण संधी आहे. न्यू गावदेवी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमला कुठल्याही प्रकारचे हॅट्रिक पूर्ण करा, 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिली तरी ते खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. पारदर्शक आहेत डीजे महेंद्र पवार याच्या माध्यमातून. हा फटका हवेत आहे, कदाचित विकेट मिळू शकतंय आणि डेफिनेटली आपण पाहिली मोठी विकेट इथे पाहायला मिळत आहे. दर्शन एक डेंजर मॅन म्हणून त्याची ओळख ॲज अ कॅप्टन. दर्शन इज आउट. डेंजर मॅन आपण पाहिलं ॲज अ कॅप्टन. ज्याप्रमाणे आपण पाहिलं या खेळाडूचा रोल हा नेहमीच सातत्याने भरपूर मोठा राहिला आहे. आत्तापर्यंत जर क्रिकेट आपण पाहिलं ना वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशनमध्ये सर कमीच सामने खेळलेत, परंतु भरपूर चांगलं क्रिकेट या टीमने खेळलं आहे आणि त्यामध्ये रोल हा दर्शन नेहमीच एक टॉपचा निभावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. वैभव ॲज अ लेफ्टी बॅट्समन आहे. आता त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर इन झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. पंकज बॅटर इन झालाय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. सिंगल धाव मात्र इथून अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतोय. नक्कीच सन्माननीय दयानंदजी वाघ साहेब नक्कीच आपण आला आणि आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं या स्पर्धेमध्ये. मुलाचं सहकार्य, रोख रक्कम, पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचा स्पॉन्सर्स केल्याबद्दल अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतोय. आता काहीतरी थोडेसे चेंजेस होत आहेत का, कारण की लेफ्टी बॅट्समॅन स्ट्राईक एंडकडे वैभव हितेशकर. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. काहीतरी आपण पाहिली की ज्याप्रमाणे म्हटलं होतं ना की या टीमचं चॅलेंज आमच्यासाठी असेल. दर्शनने जेव्हा टॉस बॉक्समध्ये चर्चा केली होती आम्ही की नवीन टीम आहे, त्यांचं क्रिकेट ओळखणं सगळ्यात मोठी गोष्ट असेल, कसा खेळ करायचा आहे आमच्यासाठी परीक्षा असेल आणि ती परीक्षा मी तर म्हणेन की घेतली जाते. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. सुरुवात थोडीशी खराब झाली परंतु चांगली. यावेळेला फटका चांगला आहे परंतु डिस्टन्स नाही मिळालं. फिल्डिंगमध्ये चूक झाली आहे मोठी. चांगल्या खेळाडूला मात्र जीवनदान दिलं आहे. थ्रो झाला चुकीचा. धावा मिळाल्यात एक्स्ट्रा 2 एक्स्ट्राच म्हणायला लागतील, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ते कॅच सुटला नसता तर नक्कीच विकेट मिळाली असती, परंतु जे काही घडलं ते विपरीत घडलं तर मग आता त्याचा खाम्याचा भोगावा लागणार आहे. जसं म्हणतात ना की जशी करणी तशी भरणी. आणि यावेळेला कॅच सुटल्यानंतर मग मात्र त्याचा मोबदला आता कशा पद्धतीने चुकवावं लागेल हे सुद्धा पाहायला मिळेल. दिवस खेळण्याचा प्रयत्न यावेळेला भरपूर काही आउटफील्डमध्ये चुका मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत या टीमच्या माध्यमातून. वाईट +22 एक्स्ट्रा धावा आणि त्याचा प्रत्येक धाव फलक 11च्या घरामध्ये. फेकून झाले चेंडू 4, 2 आहेत आणखीन. पहिल्या षटक ऑन आहे. पहिल्या षटकामध्ये एक विकेट गमावली आहे परंतु एक वाईट त्यावर चौकार सुद्धा मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं की आउटफील्डमध्ये कॅचेस सुटला आहे. वैभव स्ट्राईक एंडकडे. वैभव गणेशकर, हितेश गणेशकर यांचे बंधू.
यावेळी मात्र आपण पाहिला डॉट चेंडू आणि जवळजवळ ज्याप्रमाणे डावखुऱ्या हाताची शैली असणारे खेळाडू आणि या मैदानावर डावखुरे हाताचे खेळाडू व्हेरी डेंजरस आहेत. हे ते आपण जवळजवळ 2 दिवसामध्ये पाहिलं आहे. कदाचित आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. ओ यावेळेला चुकी केली आहे. चेंडूला सोडून देण्याचं कार्य केलं आणि ही लाईन लेंथ चांगली होती. चुकीचा मी म्हणून विचार मनामध्ये आणला. काहीतरी विपरीत घडलं नाही तर महागात पडलं असं म्हणावं लागेल. वैभवला परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 दुसरा विकेट डाऊन. इशिका 11 अडचणीत. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला टाइम ओढा झाला कधी नाही आला दिला होता वायदा नाही झाला फायदा दिला होता वायदा नाही झाला फायदा भिनोड गावसले वाजवण सकाळले नाचवण गावसले वाजवण सकाळले नाचवण. थँक्यू न्यूमॅनिन आशिष सुतार. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि ज्या परिस्थितीमध्ये येत आहेत परिस्थितीला हँडल करत आहेत. चांगलं क्रिकेट म्हणजे आपल्यामध्ये असलेलं जे क्रिकेटचे गुण क्रिकेटचे धडे आणि नक्कीच ते गिरवत असताना अनेक वेळा आपल्या टीमला मग अडचणीतून एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे आणि ह्या वेळेला ते आलेत. कारण की दुसरी विकेट 11 या धावसंख्येवर गमावले. षटक समाप्त झालं पहिलं. आता दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद जे न्यू गावदेवी लोहारपाडा टीमच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये आपण पाहिलं काहीतरी बदलाव. हा बॉल पाहिला आपण फुल टॉस आहे. नो बॉलचा इशारा मिळालाय. धावा मात्र मिळत आहेत 2. नो बॉलचा इशारा आलाय. भीमर चेंडूची हाताळणी केली आहे. पहिला मॅच खेळतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये न्यू गावदेवी लोहारपाडा टीम आणि फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी. ज्याप्रमाणे पाहिलं ना म्हटलं जाते ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट सुपर हिट होत आहे आणि इथे आपण पाहिला हा सुपर हिट होईल का. हा फ्री हिटचा चेंडू उडवलाय परंतु गॅपमध्ये पडतोय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार जाताना दिसतोय आणि पाहायला मिळतोय हा दमदार फाटका. गावदेवी चषकातील चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चांगल्या धाबा आता येत आहेत. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॅटवर अगदी घेतलाय व्यवस्थित परंतु फिल्डर होते तिथे आणि त्यांच्या हातामध्ये फटका मात्र फसताना पाहायला मिळाला. कॅच पकडला गेला. चौकार नंतर आपण पाहिलं चांगलं कमबॅक इथे केलं आणि एक मोठी विकेट मात्र इथून मिळून देण्याचं कार्य मात्र गोलंदाजानं प्रसादनं केलाय आणि हा तिसरा धक्का 18 या धावसंख्येवर दिलाय आणि पंकजला मात्र परतावं लागतंय. 5 चेंडू आणि 9 धावांचे खेळ करून परतत असताना पाहायला मिळतोय. काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडीचं टोल भेंडीचं गांडूल आंबाडीचं टोल भेंडीचं गांडूल सार सावल बाईस भांडूल झोल ग झोल सालेस कोलबी झोल झोल ग झोल सालेस कोलबी झोल झोल ग झोल सालेस कोलबी झोल. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळत आहेत. विंताल इथे पाहिला पण तर नक्कीच हा चेंडू थोडासा आपण पाहिला तर धीमा आला होता. बाईचा इशारा मिळतोय. इथून एक्स्ट्रा रन्स मिळेल. जवळजवळ ज्याप्रमाणे
या टीमकडे मग आशिष असतील, ज्याप्रमाणे पंकज असतील, दर्शन असतील, का मग विक्रांत असतील, या खेळाडूंकडे चांगले क्रिकेट आहे. कदाचित आपण पाहू शकतोय हा फुलटा चेंडू आहे. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेनं. इथून आपण पाहिलं तर आता एकदा मिळाले. कदाचित आज विक्रांत नाही आहे या टीममध्ये. त्याचंच कारण की विक्रांतसारखा लेफ्ट हँडेड अटॅकिंग क्रिकेटपटू आपण पाहिला तर या टीमचा एक टॉपचा खेळाडू म्हणून ओळखला जातोय आणि त्याची अनुपस्थिती जाणवते आहे. कारण की तो ॲज अ ओपनर किंवा वन डाऊनचा खेळ करण्यासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतोय. परंतु आपण पाहिला की हा वाईट बॉल येते. धावफलक आहे 20च्या घरामध्ये. चेंडू टाकून झाले आहेत 4. 21 म्हणजे एक वाईट 21 भर पडते. 3 विकेट गमावलेत. मिस केलाय. इथे पाहावं लागेल डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने आपण पाहिला जवळजवळ एक चेंडू शिल्लक आहे. मधून बायची रन आली. पाचवा चेंडू वाईट एक आलाय. विकेट किती आहे या ओव्हर मध्ये बघ चेक. पहिला बॉल न होता. त्यानंतर चौकार. तिसऱ्या बॉलवर विकेट. त्यानंतर बाय. नंतर एक आणि वाईट आणि डॉट. अजून एक बॉल. बॉल कुठे गेला. हॅलो. एक बॉल शिल्लक आहे. तर हा शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. हा बॉल मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईट
एक्स्ट्रा रन्स मिळेल टीमच्या टोटलमध्ये भर 22. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह पाहायला मिळेल. थोडंसं आपण पहिला लाईनपर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मिसफील्ड हे होताना पाहायला मिळाली. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, जोडल्या जात आहेत. 24 धावा होत आहेत कंप्लीट. षटक समाप्त होतोय दुसरा. 2 षटकामध्ये सरासरी 12ची मिळाले. आणखीन 2 षटकाचा खेळ इथे शिल्लक असेल. गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा चिंचोटी विभागातील टीम पहिला मॅच असे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतोय आणि पहिल्या मॅचमध्ये येस नक्कीच आपण पाहिलं तर चांगला कमबॅक केला आहे या टीमनं आणि या सीझनची पहिली मॅच खेळत असताना नक्कीच इथे थोडासा शतरक्षणाचा दर्जा आहे ना तो सुधारावा लागेल त्यांना. कारण की शतरक्षण जर तुम्ही असं कराल तर मग आपल्या समोरची टीम आहे ना पूर्णपणे आपल्यावर हावी होईल आणि त्याचा प्रत्येक 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावेने धाव फळक वेग पकडतोय. धाव फळक 28च्या आकड्यावर. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर राजूच्या हातामध्ये. राजूला एका बाजूने चांगली बॉलिंग करून द्यावी लागेल. फुलटॉस हा आहे, हा नक्कीच चांगल्या पद्धतीने बॅटवर घेतला आहे परंतु बिग हिटमध्ये कन्वर्ट करता आला नाही आहे. यावेळेला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग अंपायर मात्र तिसऱ्या अंपायरकडे डिमांड करतायत कारण की मनामध्ये अंपायरचा सुद्धा थोडासा डाऊट आहे आणि ते क्लिअर करण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय. आमचे थर्ड अंपायर आहेत विजयजी भोये. इज फेअर डिलिव्हरी. फलंदाज आउट. आशिष हा आउट होत आहे. आशिष सुधार त्याच्याकडे चांगले शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती आणि तो बाद झाल्यानंतर थोडीशी इशिका 11 आज अडचणीमध्ये जाणवते आहे. आज विक्रांतची कमतरता या टीमला जाणवते कारण की विक्रांतला आपण पाहिलं तर ग्रेट बॅटर, ग्रेट ऑलराऊंडर आणि एक चांगल्या क्वालिटीचा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बॅटर इन होत आहे. रवींद्र लेफ्टी बॅट्समॅन आणि लेफ्टी बॅट्समॅन या मैदानावर भरपूर घातक ठरलेत. घातक खेळ त्यांनी केला आहे. हा फटका आहे, मिस टायमिंग. संधी आहे स्वतः गोलंदाजाकडे कॅच पकडण्याची परंतु 1 2 3 खेळाडू आले होते. 2 धावा मात्र मिळवल्या. धाव फळक थोडा पुढे सरकला जातोय. टीमच्या टोटलमध्ये भर पडते. टीमची टोटल आपण पाहिली आहे होते 23. चेंडू फेकले 3. अजून सुद्धा 3 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकाचा स्पेल आहे. भरपूर महत्त्वाचा आहे कारण की अगं या षटकामध्ये आणखीन जास्त विकेट मिळवले तर मग ज्याप्रमाणे
जो टोटल आहे तो मोठा आणखीन होण्यापेक्षा थोडा कमी राहील. हाफवाली मिळाला, ऑप्शनच्या बाहेर शफल झाला, क्रॉस झाला, चेंडूला धाडलं. आपण पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगला फटका, एक मोठा आघात आणि हा षटकार. थँक्यू टीजय. खराब चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. ही रणनीती चुकीची आहे, कारण की तुम्ही अशा प्रकारची जर गोलंदाजी आणि लेफ्टी बॅट्समॅनला देणार अगदी अर्ध्या क्रीजवर चेंडू, तर मग तुम्हाला सोडणार नाही आहे. अशा चेंडूची भरपाई मात्र नक्कीच करावी लागेल. और पेच्या वेळेला अपडेट केला, हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, आणि तेच म्हणालो की लेफ्टी बॅट्समॅन डेंजरस आहे त्या मैदानात आणि धोकादायक ही फलंदाजी पाहायला मिळते. सलगचा दुसरा षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये रवींद्रनं आणि आगाज केला आपल्या पारीचा. 3 चेंडूमध्ये 14वर पोहोचलाय. पाहता पाहता धाव फलक टीमचं पोहोचला गेलाय 42च्या घरामध्ये, अगदी 4 गाड्याच्या मोबदल्यात. सुरुवात अशी झाली होती थोडीशी खराब, परंतु त्यानंतर त्याने केलेला पलटवार आणि चांगल्या स्थितीमध्ये धाव फलक जाणवते 42. पुढे एकदा खराब चेंडू आणि यावर ठोकलेली तिसरी मोहर 6 धावांची. या वेळेला मात्र मॅग्निफिसंट बॅटिंग, सुंदर फलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळाला. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणारा खेळाडू बनलाय पुन्हा एकदा तिसरा या स्पर्धेमध्ये मिस्टर रवींद्र तांबडा. थँक्यू डीजे. काय फलंदाजी केली, जवळजवळ 4 चेंडू 20 धावा. पाहतोय आपण ही हायलाईट. 3 चेंडूवर 3 षटकार. पहिला आपण पाहिला त्याप्रमाणे लॉंग लेगला, दुसरा पाहतोय आपण अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं, आणि हा तिसरा पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि अतिशय चांगला फटका. डेंजर माइंड आज. विक्रांतची कमी मात्र त्यांनी जाणून दिली नाही आहे लेफ्टी बॅट्समॅनची. आता रोहित असेल या शेवटच्या षटकामध्ये. फटका पाहतोय आपण, हवेत आहे, फिल्डर अंडरनीट. या वेळेला कॅच मात्र सोपा आहे आणि तो पकडलाय. विकेट मात्र मिळवली आहे आणि ते पाहायला मिळतंय की 5वा धक्का. हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गादोई चषक आपण पाहतोय डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते, परंतु या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनल VTSC या यूट्यूब चॅनलवर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्यावर प्रसारित केली जाते. आणि प्रेक्षक तिथे सुद्धा जोडले आहेत, कारण की आपल्या विभागातून खेळणारी टीम्स, आपल्या विभागातून खेळणारे खेळाडू आणि या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत. हा शॉट खेळण्याचा जो इंटेन दर्शवला ना फलंदाजाने, थोडासा चुकीचा होता, कारण की कोणत्याही प्रकारचं मोमेंटम नव्हतं. नवीन आलेले बॅटर्स होते तिथे आणि त्यांना इथून चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, चांगले शॉट सिलेक्शन करायचं आहे. कैलास या वेळेला चुकतायत, मी तर म्हणून चुकी केली जाते. पहा मागचा ओव्हर आठवा, कारण की मागच्या ओव्हरचे 3 चेंडू रवींद्रला स्ट्राईक होती तेव्हा त्याने षटकार ठोकले होते. त्याला या ओव्हरमध्ये कदाचित जर स्ट्राईक मिळाली तर मग तो फायदा करून देईल, आणि जर तुम्ही असे खेळत राहिले तर मग आपली टीम तोट्यामध्ये जायला तर विचार करेल कैलास सुद्धा की काय करायचं आहे. हा पाहावा लागेल. थोडासा लेग स्टम्पच्या जवळ आहे आणि पंच तेच समजत होते की हा वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे आणि टीमची टोटल आहे ते हलूच एकने पुढे सरकत असताना पाहायला मिळते आपल्याला. 49 नाही, आता नकार दिलाय.
रवींद्रने त्याला कारण महत्त्वपूर्ण कारण नाही तर उत्तर तुम्ही पाहिलंच असेल, कारण की ते 3 षटकार आणि या अंतिमच्या काही चेंडूमध्ये मग आता ती बॅटिंग पुन्हा एकदा करू शकतोय. 3मध्ये 3 याने नक्कीच ठोकले षटकार. आता उर्वरित 2 चेंडू आहेत, 50 धाव फळकावर लागले आहेत. 2 चेंडूमध्ये 2 मॅग्निफिसंट 2 गुड हिट. टोटल आपण पाहिलं तर जवळजवळ 60+ होऊ शकतंय. मग आता ते होईल का हे पाहावं लागेल. प्रयत्न केलाय, हल्ला केलाय चेंडूवर, परंतु चेंडू हवेत आहे. फिल्डर आले, चुकी झाली पुन्हा एकदा. खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा 2 धावा, 52 रन्स. रवींद्र चान्स मिळालाय त्यांना, चान्स मात्र हा मोठा आहे आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा बॉल असेल इनिंगचा. शेवटच्या बॉलवर मात्र आपल्या नावाची मोहर उमटत असताना हा ठोकलेला मॅग्निफिसंट फिनिशिंग षटकार. रवींद्रने गेम चेंजिंग पारी खेळली आहे. अगदी कमी चेंडूमध्ये आला आणि कमी क्षणामध्ये आला, कमी चेंडूमध्ये 28 धावांची खेळी गेली आहे आणि एक चांगला फिनिश म्हणजे गुड फिनिशरचा रोल त्याने अदा केला. जर काही आपण बघितलं तर भारतीय क्रिकेटसाठी रवींद्र जडेजा नावाचा जो खेळाडू येऊन खेळ करतोय, तशाच प्रकारचा रवींद्र तांबडा हा नावाचा येऊन खेळाडूने केलेला खेळ तितकाच छान राहिला, सदाबहार राहिला आणि त्याच खेळाच्या जोरावर 58 धावांचं टोटल उभं करण्यामध्ये मोठं यश इशिका 11 तडखड या टीमला मिळालं. बॅटिंग कार्ड पाहिला पण दर्शन नाराज केला, वैभवने नाराज केला, परंतु पंकजने 9 धावा केल्या, आशिषने 5 केल्या, त्यानंतर विंतलने केल्या होत्या 2, परंतु कैलासने केली 1. परंतु रवींद्र 6 चेंडू आणि 28 धावांची एक शानदार आणि गरजयुक्त पारी खेळत असताना संकट मोचकाची भूमिका त्याने अदा केली आणि आपल्या टीमला 4 षटकामध्ये 58 या धावसंख्येवर नेऊन ठेवलं. 59 धावांचं लक्ष आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जाईल पूर्ण हे सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊनच येतोय. परंतु घेतोय आम्ही एक डिझेल संधी देतोय, गाड्या ऐकतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. जंगलाचा राजा मूलवासी, जंगलाची राणी आदिवासी, जंगलाची राणी मूलवासी. हैसा रे हैसा, हैसा रे हैसा. हॅलो हॅलो 58 धावा झाल्यात, 59 करायचे आहेत. आंब्याच्या झाडावर कोयल बोल, कोयल बोल, पोरी तुला लागून माझ्या दिल डोल. आंब्याच्या झाडावर कोयल बोल, कोयल बोल, पोरी तुला लागून माझ्या दिल डोल. हॅलो चला 59 धावा चेस करायचे आहेत आणि त्या 24 चेंडूमध्ये ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता येते आणि या ओपनिंगच्या जोडीवर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की चांगला क्रिकेट खेळायचं आहे, चांगली बॅटिंग करायची आहे आणि
चांगली बॅटिंग करून आपण पाहिलं तर मग त्याच्यामध्ये पार्टनरशिप सगळ्यात महत्त्वपूर्ण राहणार आहे. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते इशिका 11 स्पोर्ट्स तडखड वसई अगेन्स्ट न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा टीम. पॉवर प्लेचा इशारा पंच वैभव धुमच्या माध्यमातून मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. हो अगदी असं वाटलं होतं की कदाचित चेंडू हुलकावणी देते की काय, परंतु चांगली फिडिंग आशिष होते तिथे. चेंडूला मात्र तिथून आपण पाहिलं तर अडवलं, धावा मिळवल्या 2. अपील केली इथे, अपील मात्र फेटाळली आहे, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ या वेळेला चुकी झाली, काय गरज होती का? आणि नक्कीच आपण पाहिलं एका बाजूने वाचला तर दुसऱ्या बाजून डुबलं, आणि त्या बाजूने आपण पाहिलं तर हे चित्र पाहायला मिळालं. किती धावा मिळाल्या तर तब्बल 5, आणि त्याचा प्रत्यय पाहतोय आपण धाव फलक 2 चेंडूमध्ये 7. षटकाराच्या हॅट्रिकसाठी पवार का पॉवर डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून आहेत. किती? 200 रुपये, चौकाराची असो की षटकाराची असो. आणि हे पारितोषिक लावलंय पवार का पॉवर डीजे पवार. हा बॉल मात्र मिस केलाय फलंदाज राजूने. बॅटिंग त्या प्रकारची चांगली व्हायला हवी आहे. बोनस मिळाला. संजू आहे तिथे, आणि थोडासा इंटेन कमी पाहायला मिळतोय त्याचा. हॅट्रिक 3 बॉल ना, 3 बॉल डॉट झाले तर 50 रुपये. पवार का पॉवर डीजे पवार महेंद्र पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. म्हणजे तिन्ही बॉल मिस झाले पाहिजे, म्हणजे बॅटला सुद्धा लागले नाही पाहिजे आणि शरीरात सुद्धा लागले नाही पाहिजे, म्हणजे डॉट आले पाहिजे, तर हे 50 रुपये मिळतील. परंतु इथे पारितोषिक आहेत. मग मला काय समजत नाही आहे तर डीजे पवार मॅच जिंकवायचं आहे की हरवायचं आहे की काय समजत नाही मला. ते आपण पाहिलं तर फटका होता, गॅपमध्ये पडला, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धावा मात्र मिळत आहेत 2. इथे हे चुकीचं क्रिकेट खेळलाय आणि त्याचा फायदा मिळालाय. कुठेतरी आउटफील्डमध्ये भरपूर होताना पाहायला मिळालं इशिका 11च्या माध्यमातून चुका, आणि त्याचा फायदा उचलला जातोय. गुड रनिंग पाहायला मिळत आहे. तब्बल किती धाव कंप्लीट केल्या इथे तर जवळजवळ 3, आणि या 3 धावा आणि षटकाचे होताना पाहायला मिळते. समाप्ती बिनबाद 11 धावांची सुरुवात मिळते. 59 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर न्यू गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा या टीमला. वया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर लगेचच भरतूया मैदानाच्या मध्ये. थँक्यू डीजे. 11 धावा आल्यात. तर येणारे चेंडू आपण पाहिले मग 18 असतील, आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना, तर आहे तब्बल 48 48 रन्स. जी एक 28 धाव्यांची पारी खेळली ना रवींद्रनं, ती पारी या मॅचमध्ये भरपूर निर्णायक ठरली आहे. कारण किती पारी आली नसती तर मला वाटते 48 प्लस म्हणजे 50 प्लस सुद्धा धावा झाल्या नसत्या. परंतु एक कमालीची पारी, तशी पारी खेळावी लागेल एका खेळाडूला लोहारपाडा टीमच्या माध्यमातून. बॅकफुटला आपण पाहिलं
खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा पहा चेंडू कुठला होता तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा आणि तो अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न म्हणजेच कुठेतरी हे जे क्रिकेट आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये चांगले चेंडूवर पाहणी करून कोणत्या रेषेमध्ये खेळायचं हे करायला हवं फलंदाजाने. आवाज आला, अपील केली, उत्तर मिळालं आणि धक्का मात्र दिला जातोय. विकेटचं नुकसान होत आहे आणि पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर दिला जातोय गावदेवी स्पोर्ट्स म्हणजे न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा टीमला. हाती धनुष्य घेऊन आला रे आदिवासी जंगलचा राजा रे या देशाचा मूळ मालक आहे रे आदिवासी जंगलचा राजा रे. हरतरीला पूजे तो आम्ही रे आदिवासी सगळ्यात भारी रे हिरवा हिमालयात आमचे देव रे आदिवासी या जगात मान रे आदिवासी या जगात मान रे. न्यू बॅटर इन संतोष. हो चांगला फटका आहे हवेत, उंची जास्त आहे, संधी निर्माण झाली आहे परंतु संधी गमावली. कॅचची संधी मात्र गमावली आहे आणि थोडेसे नाराज हे होताना पाहायला मिळतात गोलंदाज. 15 चेंडू 46 धावा. आशिष एक चांगले विकेट टेकर गोलंदाज आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं वाकीपाड्याची स्पर्धा त्याने गाजवली. बेस्ट बॉलरच्या खिताबावर आपलं नाव करलं गेलं होतं. हुक केला याच वेळेस चेंडूला, फिल्डर आहेत मात्र तिथे आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर अगदी सहज सोपा झेल निर्माण झाला आणि तो कलेक्ट केला, कंप्लीट केला आणि अशा तऱ्हेने मात्र 13 या धावसंख्येवर दुसरा धक्का दिला. पाणीत लागला है या न ये लागला हा पिया न पिया. आपले हो ओढीच पेव न मंगा शिवून घेऊ. गडड नाही जगडाड गडड नाही जगडाड आबूट निघलाय झाड थेंबे थेंबे पाणी पडे पड थेंबे थेंबे पाणी पडे. 13 धावसंख्येवर हा दुसरा धक्का. 12 आता 14 चेंडू असते आणि 46 धाव्यांची गरज. हा पाहावं लागेल. हा चेंडू मात्र चांगल्या रेषेमध्ये हाताळला जातोय. डॉट चेंडू कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा थोड्याशा चुका झाल्या. कॅचिंग पोझिशन कॅचिंगमध्ये आपण पाहिलं तर भरपूर कॅचेस ड्रॉप झाले. आउटफील्डमध्ये मिसफील्ड झाले. धीमा गतीने टाकलेला चेंडू मध्यम गती होती, व्हेरिएशन आणलं आणि डॉट चेंडू. 12 चेंडू आणि तब्बल आता 46 धाव्यांची गरज आहे. ही मॅच तर जिंकण्यासाठी कठीण कार्य करावं लागेल. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा. एक चांगला टफ फाईट मुकाबला अपेक्षित आहे प्रेक्षकांना, परंतु टफ वाली फाईट एखादा करणारा खेळाडू मात्र इथे पाहायला मिळेल का? कारण की जर फाईट दिली तर फाईट बरोबरीची होईल, परंतु त्याच्यासाठी हे षटकामध्ये ती फाईट देणं गरजेची गोष्ट राहणार आहे. कारण की इथे जर फाईट दिली नाही तर मग मॅच संपू शकते. कारण की मॅचला जिंकण्याचं जर पाहिलं असेल ना स्वप्न, तर मग ते स्वप्न अधुरं राहील, अपुरं राहील आणि हताश आणि निराश मनाने मात्र परतावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अतिरिक्त उछाल पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर आपण पाहिलं चेंडूची फिचिंग केली, अतिरिक्त उछाल बाउन्स दिला आणि त्या बाउन्सनं फलंदाजाला केलं बीट. डॉट चेंडू इथे पाहतोय आपण. ऑन साईडला फटका चांगला खेळलाय अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दोन्ही खेळाडूंचा परत येत आहेत, परंतु 2 धावा जोखीम मात्र तितके जास्त घेतली जात नाही आहे. इथून आपण पाहिलं तर 15 धावा 44 धावा अजून हव्या आहेत. हा फटका हवेत आहे, झेल निर्माण झालाय. दर्शन आले दूरवरचं अंतर डिस्टन्स करून, परंतु या वेळेला प्रयत्न त्याने केला होता, हाताला स्पर्श केला, परंतु तिथे त्या फटक्यावर धावा मात्र मिळाल्या. दर्शन यांचा जर उल्लेख करायचा झाला
तर मागची स्पर्धा काय सुपर कॅच त्याने एका हातामध्ये कलेक्ट केला होता. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्यांनी सुद्धा मिळवला गेला होता आणि जिद्दीने मात्र आपण पाहिलं की आउटफील्डमध्ये परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत. इथे आवाज तर आला आणि कॉट बाय द विकेट आहे. इथे आणखीन एक धक्का बसतोय. न्यू गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी टीमला 17 धाव संख्येवर तिसरा गडी गमावलाय. मॅच आपण पाहिली आहे अडचणीमध्ये आहे, बिकट परिस्थितीमध्ये. 8 चेंडू आणि 42 धावांची गरज सध्या तरी न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा या टीमला आहे. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जाई नाही बोल सगो. थँक्यू. निलेश परतले आहेत. महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. निलेश आहेत. जवळजवळ परतणारे खेळाडू ते संजू परतले. आल्या आल्या पहिला बॉल फेस करत असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. तितकं नुकसान नाही होत जितकं व्हायला हवं. 7 चेंडू आणि 41 धावा आता इथून जिंकण्यासाठी करायचे आहेत. इशिका 11 तडखड टीम. जरी या मॅचमध्ये आपण पाहिलं आपला महत्त्वाचा ऑलराऊंडर खेळाडू विक्रांत त्याची थोडीशी कमतरता जाणवली होती, परंतु रवींद्रने ती कमतरता पूर्ण केली. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. इथे मात्र आपण पाहिलंय की धावा आहेत म्हणून नुकसान तितकं नाही होणार, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा बाद. थँक्यू. 7 चेंडू आणि 39. पाटर इन झाले उमेश पागी. षटकाची झाली समाप्ती. 6 चेंडू 39 धावा आता जिंकण्यासाठी कराव्या लागतील. ते म्हणजेच न्यू गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा या टीमला. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार, तुम्हाला रिक्वेस्ट असेल की तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार 6 चेंडू आणि 39 धावा आता हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. दर्शन बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडकडे असलेला खेळाडू. 39 धावा मात्र आपण पाहिलं ना तर इथून अशक्य आहेत, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये जवळजवळ ॲज रबर बॉलमध्ये आपण पाहिलं तर 40+ धावा सुद्धा चेस झाल्यात. दीपू माळी भिवंडी मानकोळी विभागातील जो खेळाडू त्याने तो पराक्रम केला आहे, परंतु सध्या तरी आपण पाहिलं 1 धाव. इथून 38 धावा हवे असतील. 5 चेंडू आणि मॅच आहे ना तो वन साईड केला आहे. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिले की पहिल्या इनिंगमध्ये दणकेबाज फलंदाजी झाली. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मित्र म्हणेन, कारण की जवळजवळ मोमेंटम पूर्णपणे 28 धावांनी तो शिफ्ट केला. डॉट चेंडू दर्शन चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि आता तरी ते राहिलेली आहे ना ती औपचारिकता आणि तीच कंप्लीट करण्याचा मात्र उद्देश असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. सरळ बॅटच्या सहाय्याने चांगला फाटका अगदी बॅटच्या रडारमध्ये, परंतु असे सुतार आहेत तिथे लॉंगॉनला. चांगलं कॅचिंग पोझिशन आहे, चांगला जेल कलेक्ट केला जातोय आणि अशा तऱ्हेने विकेट मात्र गमावली जाते. आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे आपण पाहिली आहे तर या मॅचमध्ये पिछाडीवर पडलेली पाहायला मिळते.
थँक्यू. प्रसाद आलेत न्यू बॅटर आणि फक्त औपचारिकता, फक्त बॅटचा वापरच करायचा आहे कारण की दुसरा आता पर्याय नाही आहे. तर तुम्ही खेळ पूर्ण करू शकताय का मग घरी जाऊ शकताय कारण की जिंकण्याचं स्वप्न आहे ना ते लांब राहिले. त्याचं कारण आहे की चेस करत असताना जी सुरुवात मिळायला हवी होती ती मिळाली नाही आहे. खोलटप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहेत तिथे. एक धाव मात्र मिळेल. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण पाहिली तर गावदेवी चषक एक मोठी स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये आपण नव्या रंगाने नव्या रूपाने आपण पाहत आलो आहे. आणि या शेलार मैदानावर आपण पाहतो या स्पर्धेचं एक ग्रेट आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना जिंकला इशिका 11 टीमनं मोठ्या मार्जिननं, मोठ्या फरकानं आणि बॅकफुटला ढकलून देण्याचं कार्य मात्र गावदेवी स्पोर्ट्स लोहारपाडा या टीमला केलं आहे. अभिनंदन असेल इशिका 11 तडखळ टीम अँड हार्ड लक न्यू गावदेवी लोहारपाडा टीम. मॅन ऑफ द मॅच रवींद्र तांबडा या सामन्याचा हिरो ठरतोय. खूप चांगली बॅटिंग त्याने केली, खूप चांगला खेळ